आणि फादर तुम्हाला विश्वास देतो पंडिताजी या कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सिरसाट साहेब आपले राहिलेले जेवढे कामं राहिले असतील ते 100% पालकमंत्री म्हणून आपल्या भागातले 100% या ठिकाणी काम करून देतील। त्यांच्याबरोबर अतुल सावे साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करतील। आपल्याला माहीत आहे शांतीपुरामध्ये जवळपास आपण नाही म्हटलं तरी 2 कोटीच्या वर त्या ठिकाणी आपण कामं केलेले आहे। अजूनही कामं त्या ठिकाणी बाकी असल्यामुळं मला खात्री आहे की या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या भागातले राहिलेले सर्व कामं या ठिकाणी करून देतील। असं ह्या शाळेशी वेगळा लगाव आहे। त्यावेळेस छोटी एकच बिल्डिंग होती, 1ली ते 4थी आम्ही इनिशियल बॅच मध्ये होतो। त्यावेळेस ए आणि बी 2च डिव्हिजन असायचे। 1 to 4 there were only 8 classes आणि प्रायमरी सेक्शन म्हणजे KG प्रिपरेटरी मागे चालायचं। अशा पद्धतीने ती शाळा होती। आज ही वस्तू एकदम मोठी झाली आणि या शाळेत आल्यावर एक वेगळा आनंद झाला की यस, जसं क्रिकेट प्लेयरला होम पिचवर खेळायला मिळालं त्याला एक वेगळा आनंद असतो, तसंच माझ्यासाठी हे होम पिच आहे। लहानपणी मी पण अनेक एज्युकेशन कॉम्पिटिशन स्पोर्ट्स याच्यामध्ये भाग घ्यायचो, त्याच्यामुळे इकडे बोलल्यावर असं वाटतं की तेच माझ्या लहानपणी मी येऊन इकडे बोलतोय। पण मी या ठिकाणी सर्व बिशप, फादर, सिस्टर यांच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की आपण आज आम्हाला इकडे। परंतु अतुलजी ख्रिश्चन समाजामध्ये एक आहे, मनामधली एखादी इच्छा असेल तुम्ही देवाकडे मनपूर्वक, शांतीपूर्वक आणि नम्र भावनेने जर मागितलं तर ती तुमची सफल होते। आमीन। म्हणून तुमच्याही मनातल्या काही इच्छा असेल तर आता चांगलं स्टेज आहे, सगळे धर्मगुरू आहेत, त्यांच्या समोर एकदा म्हणून द्या तर तुम्हाला आम्ही म्हणून एकदा आशीर्वाद मिळाला तर तो कधी मागे राहणार नाही। आणि असंच प्रेम, असा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या। तुमच्याकडेच आम्ही एक आहोत। अतुलने जे सांगितलं ती त्याची भावना जगातल्या कोणत्याही उंच शिखरावर जरी गेला तरी तो सांगतो, अभिमानाने सांगतो, मी या लिटिल टॉपमध्ये शिकलेलो आहे, हे त्याच्या मनाचं मोठेपण कधी विसरता कामा नये। म्हणून असे तुमच्यापासून अनेक लोक निर्माण झालेले आहेत ज्याची कल्पना सुद्धा तुम्हाला नसेल। अनेक मान्यवर मोठे झालेत, अनेक मोठमोठ्या पोस्टवर गेलेले आहेत, त्यांचा तुमच्याशी असलेला संबंध ते कधी तुटू देत नाही। हीच तुमच्या केलेल्या कार्याची पावती आहे आणि त्याच्यातला एक भागीदार म्हणून मी सुद्धा, माझे मुलं शिकले परंतु टाकणारा तर मीच होतो ना, म्हणून ते क्रेडिट गोज टू मी आणि म्हणून मलाही सुद्धा त्याचं क्रेडिट जातं। हे सर्व आनंदाचा क्षण अनुभवाचा तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मंत्री महोदय, आपण खरं सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना तुम्ही सुंदर असं आज काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। ख्रिस्ती सेवा महिला मंडळ मराठवाडा धर्मप्रांत CNI छत्रपती संभाजीनगर, शरण ग्रुप तसेच सेंट फिलिप चर्च छावणी CNI छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा आणि आमदार महोदयांचा इथे सत्कार होऊ घातलेला आहे। छोटासा एक सत्कारचा हा कार्यक्रम मी विनंती करेल सर्व पदाधिकाऱ्यांना की आपण लवकरात लवकर यायचं आहे। शरण ग्रुप तर्फे आणि सेंट फिलिप चर्च छावणी CNI छत्रपती संभाजीनगर तर्फे यांचा इथे सत्कार होऊ घातलेला आहे। मिशन कंपाऊंड शिवसेना युवा
खरंच अभिमानाची गोष्ट आहे की हे दोघं खूप अथक प्रयत्न करताय. हा जो ख्रिस्ती समाज आहे, जो तुकड्यामध्ये आहे, त्या समाजाला एकत्र पाठवलं लागतं ते त्या दोघांकडनं जातं आणि स्वतःच्या खिशाला चीज पोहोचवून हे लोक समाजासाठी कार्य करतात. जोरदार कार्य दोघांसाठी सांगायला पाहिजे. त्यानंतर आणि शेवट यानंतर